नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत रेल्वे भरती NTPC एक्झाम याची जी परीक्षा चालू आहे त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरे, ते पण 100% मराठीमधून, फक्त आणि फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजची जी व्हिडिओ आहे ती 4 जानेवारी 2021 रोजी जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमधील फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारले होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामध्ये मॅथचे प्रश्न, रिझनिंगचे प्रश्न, GSचे प्रश्न आणि सायन्सचे प्रश्न असणार आहेत आणि ते पण पूर्णपणे मराठीमधून आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा कळेल की परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जात आहेत, त्याची लेवल काय आहे आणि कोणत्या चॅप्टरवरती प्रश्न येत आहेत. मी तुम्हाला चॅप्टरसुद्धा सांगणार आहे की या चॅप्टरवरती प्रश्न तुम्हाला पडत आहेत, हे चॅप्टर तुम्ही रिव्हिजन करून जा. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला डेली पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून यानंतर जितकेही चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुमच्याकडे जर प्रश्न उत्तरे असतील तर तुम्ही आम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा आणि टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा. याआधीचे 28 डिसेंबर, 29 डिसेंबर आणि 30 डिसेंबर यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही पाहिले नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून पाहून घ्या, किंवा व्हिडिओच्या शेवटी थंबनेलवरती तुम्हाला भेटून जाईल, किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता. चला तर पाहू 4 जानेवारी 2021 मध्ये विचारलेले काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न होता तो सकाळच्या बॅचला विचारण्यात आला होता. तर तो प्रश्न होता, पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, जी पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती ते 1951 या साली करण्यात आली होती आणि यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे तुम्ही एकदा घटना दुरुस्ती नक्की वाचून जा. दुसरा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, भारतीय हॉकी टीमने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये शेवटचे सुवर्ण पदक कोणत्या वर्षी जिंकले होते? तर भारतीय हॉकी टीमने 1980 मध्ये शेवटचे गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर हॉकीला गोल्ड मेडल ऑलिम्पिकमध्ये भेटलेलं नाहीये आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त भारताने गोल्ड मेडल हे हॉकीमध्येच मिळवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3, युनेस्कोने घोषित केलेल्या जागतिक वारसा स्थळाची संख्या किती आहे? तर जगामध्ये एकूण 1121 स्थळे आहेत, त्यामधील भारताचे एकूण 38 स्थळे आहेत. तर तुम्ही ते स्थळे एकदा नक्की वाचून जा. तुम्हाला विचारू शकते की यापैकी कोणत्या स्थळाचा समावेश केलेला आहे किंवा कोणत्या स्थळाचा समावेश केला नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, URL चा फुल फॉर्म सांगा. तर URL चा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, युनो या संघटनेचे एकूण किती सदस्य देश आहेत? तर 193 एकूण सदस्य आहेत युनोचे जगामध्ये. पुढचा प्रश्न पाहूत विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6, गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? तर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आणि ब्रह्मगिरी टेकडी आहे त्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. तो पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7, सरदार सरोवर हे धरण कोणत्या नदीवरती आहे? तर नर्मदा नदीवरती सरदार सरोवर हे धरण बांधलेलं आहे आणि तिथे साधू बेट आहे. त्या साधू बेटामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ती बांधलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो की नर्मदा नदीमध्ये कोणत्या बेटावरती हा स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधलेला आहे? तर साधू या बेटावरती बांधलेला आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 2015 साली पंतप्रधान विमा सुरक्षा योजना सुरू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 9, सुकन्या समृद्धी योजना कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यालयामध्ये सुरू झाली? तर नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये ही योजना सुरू झाली. प्रश्न क्रमांक 10, सायमन कमिशन भारतामध्ये केव्हा आले? तर विद्यार्थी मित्रांनो, सायमन कमिशन हे भारतामध्ये 1928 साली आले होते आणि याला विरोध करण्यासाठी गो बॅक सायमन अशी जी घोषणा दिली होती त्यामध्ये लाला लजपतराय यांचा लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला होता. तर तो सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे
अधिवेशन बेळगाव येथील अधिवेशन कोणत्या वर्षी झाले? तर 1924 साली बेळगाव येथे अधिवेशन झाले होते. आणि याचे अध्यक्ष कोण असतात हे सुद्धा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारतात. तर तुम्हाला याचं उत्तर मला कॉमेंट करून सांगायचे की बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. प्रश्न क्रमांक 12, सांची येथील स्तूप कोणी बांधला? तर सम्राट अशोका यांनी सांची येथील स्तूप बांधलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? तर इंडोनेशियाची राजधानी जकार्ता ही आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14, जावाचा शोध कोणी लावला? तर विद्यार्थी मित्रांनो, जावा ही एक लँग्वेज आहे, कॅम्प्युटरची एक लँग्वेज आहे. त्याचा शोध जेम्स गोल्डस्टीन यांनी लावला. पुढचा प्रश्न, अटल बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर 9.2 किलोमीटर इतकी लांबी अटल बोगद्याची आहे. प्रश्न क्रमांक 16, नोबेल पुरस्कार मिळवणारी सगळ्यात कमी वयाची व्यक्ती कोण आहे? तर ही जी व्यक्ती आहे ती पाकिस्तानमधील शांतता म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणू शकता आपण, एक मुलगी आहे, मलाला युसुफभाई. 2014 साली हिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 17, डीआरडीओचे मुख्यालय कुठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, डीआरडीओचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि याआधी झालेल्या परीक्षेमध्ये डीआरडीओचे अध्यक्ष कोण आहेत हा प्रश्न विचारला होता, त्यामुळे तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 2015 साली नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. याचे अध्यक्ष कोण असतात, याचे सचिव कोण असतात, यामध्ये सदस्य किती असतात ते सुद्धा तुम्ही नक्कीच वाचून जा. पुढचा प्रश्न क्रमांक 19, गांधी सागर धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गांधी सागर धरण हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20, मानवाच्या रक्ताचा सामू म्हणजेच पीएच किती असतो? तर तो पीएच असतो 7.4. 7.4 हा मानवी रक्ताचा पीएच असतो, म्हणजे सामू असतो. प्रश्न क्रमांक 21, लॉफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे? तर लॉफिंग गॅस म्हणून आपण नायट्रोड ऑक्साईड म्हणजेच N2O याला ओळखतो. प्रश्न क्रमांक 22, माहिती अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा संमत झाला. मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना कोणी केली? तर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना बांगलादेशमधील ढाका येथे करण्यात आलेली आहे. याचे अध्यक्ष कोण होते हे सुद्धा तुम्ही वाचून जा, आणि स्थापना कोणी केली हे सुद्धा तुम्ही वाचून जा. प्रश्न क्रमांक 24, 1998 मध्ये झालेल्या पोखरण अणुचाचणीचे नाव काय होते? तर ऑपरेशन शक्ती हे याचे नाव होते. प्रश्न क्रमांक 25 पाहू, भारताचे पहिले उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी होते? तर भारतातील पहिले उच्च न्यायालय हे कोलकाता उच्च न्यायालय या ठिकाणी आहे. त्यानंतर मुंबई, त्यानंतर चेन्नई, अशा पद्धतीने एक एक वाढत गेले आणि सगळ्यात पहिले उच्च न्यायालय 1854 सालाच्या जवळपास स्थापन करण्यात आले होते. हे सुद्धा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवून जा, वाचून जा. त्यानंतरचा प्रश्न आला, हेपेटिस बी हा आजार कशामुळे होतो? तर विषाणूमुळे हेपेटिस बी होतो, म्हणजेच कावीळ हा होतो. त्यानंतरचा प्रश्न, इन्सर्ट 1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केव्हा करण्यात आले? तर 30 ऑगस्ट 1983 साली हा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते 4 जानेवारी 2021 मधील काही विचारण्यात आलेले महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे. माझ्याकडे जितके प्रश्न उत्तर आलेले ते मी तुम्हाला दिलेले आहेत. या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न उत्तर असतील तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामवरती शेअर करा. त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवून इतर विद्यार्थी मित्रांना ते पाठवण्यात येईल. त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांची नक्कीच मदत होईल. त्यामुळे टेलिग्रामला नक्की जॉईन करा आणि तिथे तुमच्याकडे आलेले सगळे प्रश्न उत्तरे तुम्ही नक्की सेंड करत जा. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याआधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते पाहून घ्या, नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.